भुलाबाईचा खाऊ म्हणतात. भुलाबाईचा गावी केलं असतं आपण. मस्त गाणे वगैरे होतात आजपासून आहे ना. आणि ते ना आई खाते पण एक बाळाला पण थोडस जे आहे आजचा दिवस मान्य असते ना गर्भवती महिलासाठी काय असते. चंद्राचा ते प्रकाश. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असन आणि आई पण तिकडे नमस्कार. नमस्कार. तर आई पण आता गावी गेलेले आहेत. तर आज मला एवढे कामं पुरलेले आहेत खूप सारे. तर मी पण नाही का जास्त दगदग केलं नाही. आणि कामाचं कसं असते म्हणजे मला पण नाही का आता प्रेग्नेन्सीमध्ये जास्त कामं वगैरे होत नाही, दम लागतं. तर त्यामुळं मी थोडेफारच काम केलेत. तर आई मला केला पाहिजे, दम लागेस तर काम नाही करायला पाहिजे. आता कसं काळजी घेतलं तेवढं चांगलं आहे. हो ना, तेच काम काय आताच नंतर केलं चालते. तुला सकाळच्या भांडी दुपारी घासली किंवा संध्याकाळी घासले कोणी म्हणणार आहे का? दोनही उशिरा धुतलं काही आहे का? जे जे काम होतात ते हळूच करायचं, काळजीपूर्वक करायचं. कारण आईची मदत तर असतेच, आई तर हो, करू आई मला लागतेच. मदत करू लागतात. फक्त एवढं आहे की दुपारला थोडंसं जास्त आराम होते. हां. तर आज मला खूप दगदग झाली. तर मला असं पोट दुखल्यासारखं वाटत आहे. कसं काय? आणि मळमळ पण वाटत होती. एक्सरसाइज जास्त झाली असेल ना, त्याच्यामुळेच. नॉर्मलमध्ये काय असलं तर काही प्रॉब्लेम नाही. जास्त असलं तर लगेच दवाखान्यात वगैरे टाकून देता येते. पण आहे आज सध्या माझी इच्छा होती महालक्ष्मीला जायची खूप सारी. पण नाही कसं आहे प्रेग्नेन्सीमध्ये तर सर्वजण म्हणत होते की जमत नाही तुला जायला. तर म्हटलं राहू दे, यावर्षी मी जातच नाही. तर तो म्हटलं तर पुढच्या वर्षी जाते. पुढच्या वर्षी आहेच ना. देवी कुठे जातात? कुठे जात नाही. आता ॲक्च्युली फोटो आले व्हॉट्सअपवर, सर्व मोबाईलमध्ये पण दिसते. व्हिडिओ कॉल करून बोलू शकतो आपण. तुझं आजच्या दिवस इथून दर्शन घ्यायचं. आरती झालेली असेल. आजचा प्रसाद, आजचं सर्व जे आहे मिस करत आहे मी. असतेच ना एक कोणाला वाटते की बघ घरचं महालक्ष्मी आहे आणि आपण इकडं. पण तरी ठीक आहे, इकडे पूजा वगैरे केलीच आहे राधिकानं. हो, मी राळ वगैरे लावलेली, दर्शन वगैरे घेतले इथूनच देवीचं दर्शन घेतलं. कारण फोटो वगैरे आणि इकडे पूजा पण केलेली आहे दिवा वगैरे लावून. कारण आज पौर्णिमा आहे. आणि आजचा जे म्हणतात ना, काय कालच्या व्हिडिओमध्ये काय म्हटलं होतं ते महालक्ष्मीचं प्रतिरूप म्हणजे बहीणच असं उतरतात असं काहीतरी आहे. म्हणजे प्रत्येक काम तर त्याच देवीचा दिवसच आहे आज. ते बावले म्हणतात ना. हो, संध्याकाळला म्हणतात ते, गाणे वगैरे म्हणतात. तर भुलजया पण म्हणतात त्याला. भुलाबाई. तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आम्हाला पण वाटेल की नेमके काय म्हणतात काय नाही. आणि नाव जे आहे ऐकायला भेटेल. नाही, गॅसचा वास वगैरे नाही असं. तर बघा, मला आज नाही का भुलाबाईच्या खाऊची आठवण आली. तर मी बनवलेलं आहे. काय केलेलं आहे? सर्व मिक्स केलेलं आहे, म्हणजे तळण. बापा, हे काय एवढं सारं लाल पिवळं, त्याच्यात चिवडा, नाटकं, सर्व कुरोडी, पापड सर्व मिक्स केले. असंच बनवतात ना बावल्याचं. हो, ते भुलाबाईचा खाऊ म्हणतात. भुलाबाईचं गावी केलं असतं आपण. मस्त गाणे वगैरे होतात आजपासून आहे ना. आणि ते आज बसतात ना. हो, अजून आपल्याला जमत नाही का? जमतं, पण आता इकडं बावलीन दिवल्या कुठे आहे? हा, म्हणजे बसवले असतात. भुलाबाई वगैरे बसवलेलं नाही आहे इकडं. आणि भेटल्या तर म्हणजे भेटू शकल्या असत्या, असं काही नाही आहे. पण करणंही झालं पाहिजे ना, बसून काय तेवढं करा पण लागते. गाणे म्हणा, हे म्हणा. कारण यावर्षी जे आहे गणपती पण कॅन्सल झाले, तुम्ही पाहिलं असेल, बसले नव्हते. आणि तसंच भुलाबाईचं जे आहे ते पण कॅन्सल झालेलं आहे. वेळ सर्व काही नाही होत. आईचा फोन आला. हो, काय म्हणे? हळूहळू करतो म्हणे काम वगैरे. मी येतोच म्हणे 1-2 दिवसात म्हणे. हो का? आता राशीचा वेळपर्यंत थांबावंच लागणार. हो, आता येईलच ना. उद्याला येईल किंवा परवाला येईल. असं आहे सर्व. पण एक गोष्ट सांगायची आहे सर्वांना की इकडं खूप दिवसाचं म्हणणं होतं किंवा आता आपण खूप दिवस झाले, म्हणजे जवळपास 2 महिने होऊन गेले वाशिमला आलो. 2 महिने झाले. हां. आणि राधिकाचं जे आहे डिलिव्हरीचा प्रश्न आला होता. तेव्हा नेमकी कुठं करायची. कारण ट्रीटमेंट जे आहे ते कारंजाची चालू होते सर्व. आणि इकडं पण दाखवलं 1-2 हॉस्पिटलमध्ये, वाशिममध्ये पण. आणि आणखी काय म्हणणं होतं तिकडचं? कुठं करायची नेमकं काय आपल्याला, म्हणजे कसं आहे वेळेवर धावपळ नाही झाली पाहिजे ना.
हो. तर तिकडचं ट्रीटमेंट चालू आहे, इकडं दवाखाना चालू आहे, तसं नाही पाहिजे ना आपल्याला. पहिली डिलिव्हरी कुठे असते बरं? पहिली माहेरीच असते. माहेरीच असते का? कारण तसं इकडं चालूच होतं त्या दिवशी पण म्हणणं माहेरी पण जायचं म्हणून. पण आय थिंक मला वाटतं माहेरीतून पाहिलंच असेल कशी कंडिशन आहे. आपण जे व्हिडिओ वगैरे घेतले 7व्या महिन्याचे तेव्हा पण समजलं असतं किंवा 2 दिवस आधी नेमकी आपल्याला कुठे जावं लागलं होतं जेव्हा कार्यक्रम होता 7व्या महिन्याचा. त्याच्या 2 दिवस आधी आपल्याला लगेच कारंजाला जावं लागलं असतं दवाखान्यामध्ये. तर तब्येत खराब झाली होती ना तुझी? तसं काही नव्हतं, पाण्यात बदल पडला. हो, पण तेच एक आहे ना. म्हणूनच मला वाशिमला जर पाहिलं तर इकडं कोणी डिलिव्हरीच्या वेळेस ते पण काळजी करायला लागते. खूप सारं आहे ना इकडं पण. त्यामुळे म्हटलं की बा नेमकी कुठं करायचं कुठं, तोच चालू होता प्रश्न. पण आय थिंक मला वाटते की कारंजाला चांगलं राहील. तर पुढचा जो प्लॅन आहे कारंजाचाच आहे. होऊ शकते की तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा कुठं करायला पाहिजे. तर आणि आपले सबस्क्रायबर आहे, आपले फॅमिली जे मेंबर आहेत त्यांना माहीतच आहे किंवा काय काय चालतं आपल्या लाईफमध्ये, काय चालतं. तिकडे जे पाणी वगैरे चालू झालेलं आहे मागं बोर्डचं जास्त आवाज येत होता. तर शेजारीच आहे आणि शेजारचं बोर्डचं कनेक्शन कसं आहे माहिती आहे का तुला? एका कनेक्शनवर 5 मोटर चालतात, म्हणजे 5 घरी पाणी, 5-6 घरी आणि कंटिन्यू इकडं जे बोर चालूच राहते. हो, आपलं बंद असेल. ते जर फायनली ठरलेलं आहे असं की आमचं म्हणणं आहे की बा कारंजाला असायला पाहिजे. पण कमेंटमध्ये सांगा एकदा की बा कुठं करायला पाहिजे. तर कारण तसं वाशिमला तर आपण त्या हिशोबानं चालवतं किंवा राधिकाची जी डिलिव्हरी आहे वाशिमला होईल आणि व्यवस्थित होईल. पण आता वेगळं झालेलं आहे. असं वाटत आहे की बा आता कारंजा योग्य राहील. कारण तिकडचंच ट्रीटमेंट चालू आहे ना, तिकडंच बरं राहील मला वाटतं. बघू आता काय होतं. तर तुम्ही पण एक मिनिट्स जे आहे कमेंटमध्ये सांगा नेमकी कुठं करायला पाहिजे. कारण आता शेवटी काय असते प्रश्न, काळजी करण्याचा, काळजी घेण्याचा. कारण तसं आई तर आहे, आई पण करू लागते, पण आणखी सोबत पाहिजेच असते 1-2 जण. त्यामुळेच असं आहे. आणि आज कोजागिरी पौर्णिमा, तर बाहेर वगैरे दिवे वगैरे लावलेले सर्वांनी. आमच्या घरच्या वगैरे इकडे दिवा वगैरे लावल्या तुळशीपाशी, बाजूला पण दिवे वगैरे लागलेले आहे चौकड. आणि एक चांगलाच सण म्हणतात आजचा. त्याच्याच हिशोबानं आणखी काय काय आता काय करायचं आहे जेवायला? करते ना. आज आईने म्हटलं शॉर्टकट होणार आहे काय? काल पण शॉर्टकट झालं. नाही आज आज कोजागिरीचं दूध घुटलं की नाही? केला ना मी व्हिडिओ. मग आता ते चंद्रप्रकाश पडल्यावर हो, तुम्ही जाऊन पहा. ती जे आहे कोजागिरीचा प्रसाद तयार केलेला बासुंदी. ॲक्च्युअल झालं असं की वेळेवर तुम्ही पाहिलं असेल, आता व्हिडिओ स्टार्ट केलेला मी, म्हणजे संध्याकाळचा. आणि सकाळचं जे आहे दूध वगैरे घ्यायला पण झालं नाही, असे कंडिशन होतं माहिती आहे का. दूधही मिळत नाही. त्याच्यामुळे दूध कुठंच भेटलं नसतं, त्याच्यामुळेच काल दूध घेऊन आलो. जेणेकरून आज जो आहे म्हटलं आपली जी आहे इच्छा पूर्ण होईल. हां, आणि शेवटी कसं ते बाळाचं पण असते ना, आई खाते पण एक बाळाला पण थोडंसं जे आहे आजचा दिवस मान्य असते ना. गर्भवती महिलासाठी काय असते, चंद्राचा ते प्रकाश पडतो ना, किरण, तर ते खूप महत्त्वाचे असतात ग्रहण केल्यानंतर. मग त्याने प्रकाश वगैरे पडला असेल तो? नाही, आता पडलं ना आता चंद्र आला का आणखी निघाला की नाही? आज चंद्र दिसतो का नाही? पूर्ण फुल असते ना. आहे का चंद्र? आहे म्हणा तसा, ढगामुळे दिसणार नाही. ढगामुळे दिसणार. चला, असं आहे शेवटी फायनल तेच सांगायचं आहे की काळजी करणं खूप महत्त्वाचं असते. भलेही कुठेही हो, डिलिव्हरीचा काही प्रश्न नाही आहे. मग आई कधी येतो म्हणजे आता? उद्याला परवा? आई म्हणत तर अशी चमते तो येतो. हो, आता काय काय नेणार आहे. पुन्हा सोयाबीन आलं म्हणजे आपलं सोंगायला. हो ना, वाढलं तिकडे लक्ष देणं. हो, आईचा फोन त्यासाठी चालवतात आज. बाबा किती टेन्शन आहे आपल्याला. आता आईचं म्हणणं आहे की बा मी सोंगणं लावतंही, तू येऊ नको 8-10 दिवस. एवढं डेंजर आहे. मग आता अशात मी तिकडे जाव का इकडं पाव. मी म्हटलं जसं आईचा हा चक्कर झाला, पुढचा चक्कर माझा होईल. हो ना. पण आई म्हणते की तू येऊच नको, मी करून घेतो, मजूर वगैरे लावतो आणि नाहीतर मग उधळं देऊन देतो
उधळच एकट्याचं हां. तर शेवटी असंच आहे. तर चला, हा व्हिडिओ आता इथं संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नक्की कमेंट करा, जेणेकरून आम्हालाही तुमचं जे आहे मनोगत ऐकायला भेटेल किंवा कुठं करायला पाहिजे डिलिव्हरी. तर चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.